भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी जळगाव शहरात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय लोटला होता। दरम्यान जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी अभिवादन करत सहभाग नोंदविला। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल सह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि हजारो अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। धर्मेंद्र राजपूत, जळगाव टाइम्स न्यूज। जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आज सर्व जनतेला खरं आज आमच्यासाठी असा दुःखाचा दिवस मानला जातो, पण आज विचार जे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहे हे विचार आमच्या सर्वांच्या मनामध्ये रुजावे। माणूस किती वर्ष जगल्यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचं आहे। मला वाटतं हा संदेश आपण आज सर्व घेऊया की ज्यांनी राष्ट्रासाठी समाजासाठी काय केलं आणि मला वाटतं ज्या संविधानाच्या मर्यादेत आमचा भारत देश चालतो आहे त्या संविधानाच्या विचारांनी मला वाटतं आम्ही सर्व चालण्याचा प्रयत्न करूया आणि ह्याच निमित्ताने बाबासाहेबाचा संदेश आपण सर्व जनतेपर्यंत पोहोचावा। आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरचे विचार आपल्यापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत राहावे। मला वाटतं हेच खरं जनतेने आज या दिवशी घेण्याचा प्रयत्न करावा आणि परत सांगेल की माणूस किती वर्ष जगल्यापेक्षा तो कसा जगला हा संदेश आपण घ्यावा। तुम्ही स्वतःसाठी जगता का, समाजासाठी जगता का, राष्ट्रासाठी जगता, हा विचार जर प्रत्येक नागरिकांनी केला तर मला वाटतं बाबासाहेबांचं जगणं आहे त्या विचाराने आपण सर्व प्रेरित होऊ शकतो। हेच आपल्या सर्वांच्या निमित्ताने आव्हान करू इच्छित होता। पुन्हा बाबासाहेबांना नम्रपणे आव्हान करतो। धन्यवाद। जय भीम। अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 169वा महापरिनिर्वाण दिन आहे। पुऱ्या देशामध्ये जगामध्ये हा दिन साजरा म्हणजे एक दुःखाचा दिवस म्हणून आज साजरा होत आहे। आपण पाहत असणार की भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशाला एक चांगलं संविधान दिलं। मग त्याने बंधुत्व असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सर्व गोष्टीचा मूलभूत गरजा त्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि यासाठी सर्व देशवासीय सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, कृतज्ञता करण्यासाठी आज एकवटलेले आहे। मी सर्वांना या ठिकाणी जय भीम करतो।